नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. बाय द वे, आज ना आपण चाललो आहे एकविराला. तर गाडी वगैरे धुवून ठेवलेली आहे आणि पोरं पण आलेली आहेत. तर चला सर्वप्रथम आपण काय करूया, गाडीत ना पेट्रोल वाईज होतोया, कारण की भाई पेट्रोल नाही गाडीत. बरेच दिवस झाले की उभीच होती गाडी इथं. तर चला आता पहिले पेट्रोल टाकू गाडीत आणि मग नंतर रोहनला आणायला जायची मला कोरेगावला. तो एक ताप आहे माझ्या मागं. तो चला लवकर निघूया, बराच वेळ झाले, 9 वाजले आता आणि परत माघारी यायचं आहे आपल्याला. त्यामुळे चला लगेच निघूया. आणि पहिलं मला तर वाटतं आधी ना करण त्यांच्याकडे जाऊ, करण त्यांचं उरकले का काय बघू आणि मग नंतर पेट्रोल टाकायचं. ओके चला. हेच करणच्या घरी आलो आहे आणि करणचं पण उरकलं आहे. मयूर शेठ झाले ना? ओके ना? ए ऐका ना, येतोय ऐक ना, गाईचं आपल्याला आहे ना रोडला आणायला जायला लागणार आहे कोरेगावला. त्यामुळे चला मी पुढे जातो. तुम्ही येतात ना मागून? येतो चालते, चला जाऊया. तर मित्रांनो, आता रोहनला घेतलंय 5 किलोमीटर लांब येऊन त्याला रोहनला साठी आलो तुम्ही आता घेण्यासाठी. आणि आज हा पूर्ण खर्च आहे ना हा करणार हा आज पूर्ण खर्च करणार आहे, कारण मी त्याला 5 किलोमीटर लांब घेण्यासाठी आज. ओके, तर चला आता करण ते एलाइट हॉटेल पैसे थांबलेले आहेत, त्यांना घेऊ आणि मग नंतर जाऊया. Few moments later. गाईज आता आपण आलोय कुंजीरवाडीत. तर रोहननी काम काढले, मला इस्त्री करायची. त्याच्यासाठी 2 शब्द लाईक करा, फॉलो करा. चला गाईज, कुछ तरीका है भीक मांगने. आता आपण आहे ना काय करूया गाईज, लवकरात लवकर जायचे भाई, आपल्याला माघारी यायचंय. मला काम आहे, मला पण काम आहे मला, त्यामुळे लवकर यायचंय. बस आता रोहनची इस्त्री झाली मग जाऊया. ओके. A few moments later. तर गाईज फायनली आता लोणावळा फक्त 17 किलोमीटर राहिलेलं आहे. एवढं कंटाळा आलं ना भाई गाडी चालून. ॲक्च्युली विषय असं झाला की झोपेतून उठलो आणि डायरेक्ट माझी मान चमकली होती. एवढी मान दुखती आणि त्याच्यातून गाडी चालवते. अवतर बघून तुम्ही तर बघू शकता. रोहनला पण म्हणतोय गाडी चालू, पण तो चालवत नाही. आणि तुम्हाला एक दाखवतो, पॅराशूटने इथं माणसं उडायला लागलेत वरती हवेत. चला तुम्हाला दाखवते. 12 seconds later. तर फायनली मित्रांनो, आपण एकविराच्या मंदिरा शेजारी आलेलो आहे. तर आता आपण गाडी आपली पार्किंगला लावली. तर चला आता आपली गुंडस बाळ एक कुठून आणले करणे बाजारातलं आपण वापरत पण नाही. हे बघा, चिकना चॉकलेट बॉय. आणि हा चिकलेट नाही, हा कॅडबरी बॉय. चला गाईज आता आपण जाऊ, दर्शन घेऊया. आता गर्दी तर भरपूर आहे, बघूया आपण आता दर्शन होतंय नाही होतंय आतमधून. त्यामुळे तर चला आता निघूया आपण. गाडी तर इकडे पार्किंग केलेली, माझी तिकडच्या साईडला लावली. काय झालंय तू? कोण मी? रस पिऊन घेऊ, कारण की स्टॅमिना आहे बिलकुल बी. करण 2-4 4 द्या. ऐका ना, विषय असा झाला की आपण काही खाऊन वगैरे काही चालू नव्हतं. त्यामुळे ना आता माझी तर बिलकुल स्टॅमिना नाही चढायचं. रोहनचं तोंड बघा, चॉकलेट झालं. रोहन घे. काही आजचा थोडा उसाचा रस पेलो, थोडं बरं वाटते. पण एवढी गर्दी आहे ना, फुलगुत मारते. चला आता आपल्याला मध्ये आधी बसल्याशिवाय जमणार नाही. काहीच बराच वेळ झालं आपण थांबलो. काय म्हणायचं रोहन तुला? गर्दी भरपूर बघू शकता. चला रे. म्हणजे कसं झालं बोलून सगळं ते येते माझ्यावर.
चढावर चला रे. चला काजू गोळे. आपली बोर आहेत ना सगळी. मयूर आईच भरपूर गर्दी. गाईत जायला 1 तास लागतोय आपल्याला. भरपूर येतं घेणे ना भाई. मी तर म्हणतो तिकडून डोंगराकडे येऊ डायरेक्ट रणगड घसरगोंडी. खतरनाक गर्दी गाईच. आत्ता वाजलेत 12 या टायमिंगला भयंकर आज गर्दी. रोज नसेल मला वाटतंय. आज पालखी येणार त्यामुळे गर्दी आय थिंक. कसं चालायचं ते समजून पाय ठेवायचं समजत नाही का. ओके. सकाळच्या निघल्यावर सांजच्या पोचल्या असं म्हणतात. फायनली 1 तास घालून आलोय आपण गर्दीत. फायनली पोहोचलो. भरपूर गर्दी आहे भरपूर. जेवढी वरती नाही तेवढी खाली मिळवण्यासाठी गर्दी आहे. कधी आला तुम्ही? फायनली पोहोचलोय आपण. बघू शकता आता. दर्शनासाठी आलेल्या सर्व श्री न्यायचं कामच नाही. इथे डाकू झाला. हे बघा डाकू टाकला रोग. काहीच भरपूर गर्दी. आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर गर्दी चेक करा. एकदम खतरनाक लाईन तर तिकडून लागलेली आहे अशी. तर आपण बाहेरूनच दर्शन घेतलं. आतमध्ये जायचं म्हणलं तरी आपल्याला इथं 7, 8, 9 वाजतील इथून जायला. त्यामुळे आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊन चाललोय. तर आता थोडा वेळ थांबतो इथं आणि मग डायरेक्ट खाली जाऊया आपण.
आणि मग नंतर थोडंफार खाल्लं पाहिजे. नाश्ता काहीच केलेला नाही, फक्त एक ज्यूस प्यालेला आहे ऊसाचा रस. त्याच्यामुळे थोडं नाश्ता वगैरे करून मग डायरेक्ट खाली जाऊया आपण. बघू शकता इथं गर्दी. सो बाहेरूनच दर्शन झालेलं आहे आपलं प्रॉपर. तर आत्ताच पालखीचं पण दर्शन झालं आहे. तुम्ही पाहिलं असेल पालखी वगैरे. बघू शकता इकडं. आणि ह्या साईडला आतमध्ये कोरलेलं आहे पूर्ण दगडामध्ये. तर इथं आतमध्ये गेलो असतो पण आत्ता प्रवेश बंद केलेला आहे ह्यांनी गर्दी असल्यामुळे. तर बघू शकता आतमध्ये खोल आहेत, जास्त काय नाही. मागच्या ब्लॉगमध्ये एक आहे, आपण त्या मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. तर तिकडे बघू शकता तुम्ही. तर हे आहे मंदिर एकवीर आईचं. ओके. तर आज भरपूर गर्दी. आम्हाला माहिती नव्हतं एवढी गर्दी असणं आज म्हणून. बघू एका दिवशी आतमधून पण दर्शन होईल. त्या टायमिंगला तुम्हाला दाखवतो. Few moments later. काही एवढी खतरनाक गर्दी. आता आपण शॉर्टकटनी चाललोय आता या पोरांमागं. बघूया आता कुठे निघतोय. काही ग अरे घामाघूम झाले भाऊ, एवढी गर्दी आहे खतरनाक. मायरे गेले खाली, पालखी बरं गेलं खाली मायरे. जाऊ दे, थोडं चालायला लागलं तरी चालेल पण भाई गर्दीत नको. काढला काहीच इथून. फायनली आपण आता खाली आलोय उतरून. एकदम माज मोडला भाई. मला आजपर्यंत कुठंच असं माज नाही मोडला. एवढी गर्दी भाई, खतरनाक म्हणजे खतरनाक गर्दी होती. आम्ही कुठून आलोय आम्हालाच माहिती. एक शॉर्टकटने दम लागला भयंकर. तर चला आता आपण काय करूया. मयूर तर काय झालं मागाशी पालखीच्या पुढं होता मयूर आणि आम्ही पालखीच्या मागं होतो. तो पालखीच्या पुढं तसाच पुढे निघून आलो. आम्ही मधून शॉर्टकटने आलोय. आता त्याच्यासाठी थांबायला लागेल आपल्याला. आता तो आला की मग जाऊया आपण. ओके. 3:28 AM. चा फोन आलता आता. मयूर आपल्या पुढे डायरेक्ट गाडी पुढे जाऊन थांबलेला आहे आणि आम्ही इथं बसलोय. तास झालं. तर आता त्याची वेट बघतो. मला वाटतं बघ ना, थोडं व्हायचं गरम झाले भरपूर. थोडं व्हायचं थंड गार व्हायचं, काहीतरी घ्यायचं काय. तर फायनली आपण आपल्या गाडीपाशी आलेलो आहे भाई. इतकी भूक लागली आणि ना विषय असा झाला की गर्दी एवढी खतरनाक होती ना काय सांगायलाच नको. आम्ही ना डोंगराच्या कडेकडेनी शॉर्टकट काढून आलेलो आहे. तर करण ते आता बघ गाडी काढतायत आणि आपण पण आता डायरेक्ट हॉटेलवर जाऊ, काहीतरी पोटपूजा करू आणि मग नंतर घरी जाऊ. ओके ना. चला काहीच मी जस्ट आत्ता घरी आलोय आणि जे मधलं फुटेज होतं ते पूर्ण गायब झाले. काय माहीत नाही. मतलब मी शूट केलं होतं बट आपला आयफोन मला वाटतं रॅम फुल झाला असेल त्यामुळे गायब झाले ते. तर चला आता आपण आजचा ब्लॉग कसा वाटला भाई. आज लय कंटाळा आलाय भाई. अंग पक्क दुखतंय कारण रोहननी तर गाडी बिलकुल चालवली नाही. पूर्ण गाडी तर मला चालवायला लागली. अख्खं 200 किलोमीटर मी एकट्याने गाडी चालवली. सो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जे कोण नवीन आला असेल पहिला जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका. आणि कमेंट करा. कमेंट करत नाही तुम्ही, कमेंट करत जा. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.